हे पापलेट आहे, हे नालबेत आणि हलवा आहे. ही आमची चाळ आहे. चाळीच्या बाहेर आई मच्छी कापते. कढीपत्ता आणि हळद. फटफट 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 ताजी ताज्या माशांची उकड बनवून खायचं तिथे काय लागायची जबरदस्त. हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज कसं आहेत, मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आज आहे रविवार, संडे असल्यामुळे आईला खायची मच्छी. आणि मी, आई आणि आपली गाडी, आम्ही तिघं चाललो मच्छी आणण्यासाठी. तर गाडीला झालं आपलं 1 वर्ष. मी गाडी कधी दाखवली नव्हती, पण 1 वर्ष झालं. आणि याच्यानंतर आता मोठं व्लॉगसुद्धा येणार आहे आपला. आज धमाल होणार आहे, कारण आज मच्छी बनणार आहे घरामध्ये. आणि आपण मच्छी आणण्यासाठी सेंटरला चाललो आहे. तर व्हिडिओच्या सोबत राहा, कारण खूप धमाल होणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आम्ही आता सेंटरला आलो. अवधूत पण आला आपल्यासोबत, पाठी सायकलवर आलं. दाखवतो तुम्हाला सेंटरला काय होणार आहे. आई काय काय घेणार आहे? जी काय मच्छी असेल ते. कोलंबी, बोंबील. हे बघा, इथे मच्छी मिळते. पापलेट. हा हे बघ, काय चालू आहे? काय नाही, चालू बारकी आणि टाय नाही काय. हे एवढी मच्छी आहे. हे सुरमई आहे, पापलेट, टायनी. तर मित्रांनो, हे पापलेट आहे, हे नालबेत आणि हलवा आहे. हलवा आणि ते बोंबील आहेत. ते बोंबील, डोमा, हे पण तेच आहेत. काकी तो वागला कसं आहे? हा काकी, वागला कसं आहे तो? 500. आणि ते काय आहे ते कापलेलं काय आहे? वाम. बघा, आता मच्छी संपायला आली. अर्धा किलो पाहिजे. काय घेतलास? एवढा कोलबी आहे ना, छोटी पण, छोटी 250ची, अर्धा किलो 125ची. झालं, चालू बोलत नाही होत. तर मित्रांनो, कोलबी घेतोय. आई किती घेतोस कोलबी? कोलबी चालू आहे. सफेद कोलबी त्या साईडला वाटतं. अर्धा किलो. मी किती घेतोस? अर्धा किलो. अर्धा किलो कोलंबी, अर्धा किलो. तर मित्रांनो, आम्ही एवढी मच्छी घेतली. आता बघूया आता किती होतात. त्या कोलबी कशी आहे? 250ला किलो. अर्धा किलो घेतली आहे ने. आणि ढोमी आणि बांगडा. ही आमची चाळ आहे. चाळीच्या बाहेर आई मच्छी कापते. आणि इथे बघा झाड आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. गावाची फिलिंग येते. ॲक्च्युली हे गावच आहे, पण गावापासून दूर असल्यामुळे इथे गावासारखंच वाटतं. ते विहीर आहे आणि मैदान आहे. मैदानात गवत आहे, इथे खेळत नाही कोण. आणि पाठी तलावसुद्धा आहे. तर खूप छान असं वातावरण आहे. इथे झोका होता, पण झोका तुटला तो. तर बघूया, जमलं तर परत बांधू आपण झोका.
तर मित्रांनो आपण एवढी मच्छी आणली आज आणि आई आता त्याला कापणार आहे मर्डर. तर बघूया आई काय पहिलं काय कापणार आहेस? बांगडा. बांगडा. बांगडा बोलेगा तो फ्राय करके खाएगा. मच्छी कापते त्याला धार नसल्यामुळे आता मी निसना आणलाय. त्याला निसना बोलतात. तर दुसरा काही शब्द असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा त्याला. आणि बघूया आता कसं ते त्याच्यामुळे सुरीची धार वाढते. असं पायात पकडलंय आणि त्याला धार देतात. पण मच्छी घेऊन आली. काय काय आणलंयस? बांगडा, कोळंबी. माझ्या एकटी खाशील एवढा? त्याला शेप म्हणजे कट केला जेणेकरून मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लागावा आणि फ्राय वगैरे व्हायला व्यवस्थित होतील आणि टेस्ट सुद्धा चांगली लागेल. बघा किती व्हरायटी आहेत आपल्याकडे. कोलंबी, डोमा आणि बांगडा. आईला विचारा आई काय काय करणार आहे त्याच्या आता? बांगड्याची फ्राय आणि ढोबाचा कालवण. कोलंबी. कोलंबीचा रस्सा. कोलंबी पण. ओके. हे बघा आता परत धुते आई. कोलंबी कशी सोलतात ती बघा आता आई दाखवेल आपल्याला. आई कशी सोलतात ते दाखवेल. नाकानाचं काढायचं. हे असं हे करायचं. हे काढायचं. मित्रांनो आताच साफ केलेले आताच कापलेले बांगडे आणि ढोमे हे घरी घेऊन जातं. कारण आपल्याला जायचं आता क्लासला. व्हिडिओ बनवायचे होते जेवण कसं बनवतात ते, म्हणजे कालवण वगैरे कसं बनवतात ते, पण शक्य नाही कारण क्लासला जायला लागेल आपल्याला. आणि मी आता आलोय घरामध्ये. ठेवतो. हे बघा ते किचनवर ठेवतो. पाणी वगैरे तापतंय बघा. तर लगेच जायचं आंघोळ घेऊन आपल्याला क्लासला निघायचं आहे. कारण 9 वाजताचा क्लास आहे. आणि हे बघा झोपलेले आहेत. आता उठले सर्व. कसं झालं अवधूत मागाशी उठले. लाईट गेली. लाईट गेली आहे. शुभम उठलाय. तर झोपेतच वाटतं तुमचं. शुभम का अजून लेट उठला? संडे होता म्हणून. क्लास नाही तुझा? दिसा नाही रे. नेटवर्क स्लो आहे. तर मित्रांनो भावाचं पण चॅनल आहे फॉक्स गेमर म्हणून. तर त्याला पण सबस्क्राईब करा नक्की. आणि मला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता घरातले वगैरे. बाहेर शक्य झालं बाहेर पण जायचं तर फिरायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे, ते सुद्धा व्हिडिओ येतील. पण तोपर्यंत घरातले सुद्धा येतील. घरातली फॅमिलीबद्दल. मस्त मस्त तडाकाचा आवाज येतोय बघा. फटफट फटफट फटफट. मीठ मसाला लावून झाल्यानंतर मस्तपैकी कढईमध्ये तेलात सोडलेत बांगड्याचे 30. आता 5 सोडले जातं. बघूया किती सोडते. अजून आहे 6. हे आता 2 ढोम्याचे होते आणि बांगड्याचे 4 आहेत. तर खूप मजा येणार आहे खायला आणि व्हिडिओ बघायला सुद्धा. आई आता पुढे काय करणार आहेस? कालवण. कालवण्याची तयारी करते आता. आई लसूण अजून काय काय लागते? लसूण, कढीपत्ता, हळद, मीठ मसाला, एवढंच.
नॉर्मल प्रोसेस असते ना? नॉर्मल असते, कारण की सगळं आपण जे टाकतात काय काय त्याच्यामध्ये व्हरायटीज म्हणजे मसाले वगैरे, पण त्याने मेन काय असतं, जी टेस्ट असते ना ओरिजिनल ती येत नाही, ती मसाल्यांची किंवा ते आपण जे काय टाकतो त्याच्यामध्ये वापरतो त्याची येते, आणि मच्छीची टेस्ट तर बाजूलाच राहते असं. आता ह्याच्यामध्ये पण मी नॉर्मली मीठ मसाला आणि हळदच वापरते, कारण की जास्त काही कोण रवा लावतात, कोण मैदा लावतात, कॉर्नफ्लॉवर लावतात, पण ते काय होतं त्याने ते मसाला आहे आतमधला भाग शिजत नाही, वरच्यावरती ते शिजून तेलामध्ये करपून जातं. आपल्याला असं वाटतं की ते आतमधलं शिजलंय, पण ते शिजलेलं नसतं, ते तसंच असतं आणि वरच्यावर ते शिजतं करपतं, आपल्याला वाटतं की शिजतं. म्हणून हे मी नॉर्मलीच आपलं हे केले आणि मच्छी पण चांगली फ्राय होते आणि खायला पण टेस्टी आणि चविष्ट लागते. याचा आपला नॉर्मल मसाला असला ना, आपण जो वापरतो तो पोळी पद्धती आपण केला ना, हे तव्याला चिकटत पण नाही. आणि रवा मैदा वगैरे कसा असतो ते चिकटून जातो, तव्याला पण चिकटतं आणि ह्याला पण आपल्याला वाटतं ते शिजलं केलं होतं. म्हणून नॉर्मल असताना ते आपण व्यवस्थित आणि हे ना मंद आचेवर करायचं, एकदम फ्राय करायचं असेल ना तर मंद आचेवर, लो फ्लेमवर करायचं, मीडियम मध्ये कसं व्यवस्थित शिजलं जातं. बऱ्याच वेळ जाते पण ते व्यवस्थित शिजलं जातं, खायला पण खूप छान लागते, सुंदर लागतं खायला. एकदम ह्याच्यावर फास्ट गॅसवर करायचं नाही ते, कारण की ते वरच्यावरती शिजलं जातं आणि वरच्यावरती करपलं जातं, आतमध्ये शिजत नाही. त्याच्यामध्ये लो फ्लेम करायचं आणि त्याच्यावर ते शिजवायचं. ओके, तर ही ट्रिक नक्कीच यूज करा, कारण याची टेस्ट म्हणजे जबरदस्त असते. मित्रांनो, मी तुम्हाला आताच बोललो की कालवणाची व्हिडिओ आपल्याला बनवायला जमणार नाही, पण योगायोग असा की मित्राचा कॉल आला, त्याला क्लासला थोडं लेट जायचं, म्हणून घरी आईने फ्राय करायला सुरुवात केली आणि कालवण पण बनवते. कालवण म्हणजे उकड बनवते, उकड कसली, डोम्याची उकड. उकड काय असेल तुम्हाला नवीन पाहायला मिळेल, तर उकडसुद्धा खायला खूप मजा येते, टेस्टी असते. आणि मला आता आठवण आली जेव्हा म्हणजे केळशी बीचवर याकोबाबा दर्ग्याच्या बाजूला जी मासेमारी करतात तेव्हा आमची होडी असायची, मी लहान होतो तेव्हा जायचो, ताज्या माशांची उकड बनवून खायचो तिथे, काय लागायची जबरदस्त. तर आजसुद्धा ती फिलिंग येणार आहे, जबरदस्त वाटतं. आणि आता बघूयात उकड कशी बनवतात आणि उकड कशी लागते. दोन्ही ठिकाणी आपल्या गॅसवर मच्छी चालू आहे, इथे होते उकड आणि त्या साईडला बांगडा फ्राय. म्हणजे आज जबरदस्त मेजवानी आहे आपल्याकडे, तर खूप छान वाटतंय. बघूया किती दिवसानंतर खाणार तशी मेजवानी. उकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतो, त्यामुळे उकड खायला टेस्ट येते, उकड खायला मजा येते. आणि एका साईडला बांगडा फ्राय, आणि बांगडा फ्राय झालेले आहेत आपले, ऑलमोस्ट झालेत वाटतं. आणि उकडीमध्ये कोकम सुद्धा टाकायला लागतात, त्यामुळे अजून टेस्ट वाढते. तर पाहू शकता मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे, बांगडा फ्राय. हे आहेत नाही ते डोके आहेत त्याची, बांगड्याचे डोके आहेत, आणि हे ते डोम्याचं पोट आहे, पोट. आणि आता बांगड्याचा खालचा जो पोर्शन आहे तो आता फ्राय होत आहे, पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर, मीठ आणि आंब्याची उसळी आहे. माझ्याकडे कोकम नाही आहे, कोकम नसल्यामुळे मी ते घेतलं आहे, कारण की कोकमनी टेस्ट चांगली येते उकडीला, तर मी आता त्याच्यामध्ये ॲड करते. उकळी यायला सुरुवात झाली आहे. उकळी येताना कोथिंबीर टाकली ना की छान फ्लेवर येतं त्याच्यामध्ये, मस्त.
मित्रांनो फायनली आपले सगळे बांगड्याचे पीस फ्राय करून बाहेर आलेत, म्हणजे रेडी झालेत खाण्यासाठी. आपण तयार आहोत. आणि हे बघा इथे उकड चालू, उकडीला उकड आली काय उकडीला उकड आली आहे. तर खूप छान लागते, जबरदस्त लागते टेस्टला. चला घराच्या पाठीत आणि आई कपडे धुते. आणि अवधूत सुद्धा आताच नवनवीन पोहणी शिकलाय. अवधूत इकडे बघ, आहे का येतं आता पोहायला, जा बघू द्या. आणि शुभम आहे तिकडे. तर मित्रांनो मी सकाळी बाहेर गेलेलो क्लासला, आणि क्लासनंतर बाहेर थोडं काम पण होतं, म्हणून मी आता आलोय 5:45 वाजता आलोय. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. आता जोरात ताव मारणार आहे जेवणावर, कारण भूक लागली खूप. आणि आज बनलंय स्पेशल संडे स्पेशल जेवण, म्हणजे आपल्याकडे आता मच्छी आहे, म्हणजे मावरा. तर मावऱ्यावर ताव मारायचं, जेवायचं मस्तपैकी. आणि पुढे लवकर या तुम्ही पण जेवायला या. मला उकड आठवली ना की पिरांजवळ जे आठवण येते, तिथे आम्ही उकड म्हणून ताजी खायचो. आणि उकड खायची मजा म्हणजे गरम गरम उकड खायची आणि ताज्या माशाची, जबरदस्त लागते. या तुम्ही.